नमस्कार मित्र. तर आपल्या हातात आहे आता ही कुलूची भाजी. ही रानभाजी आहे. तर ही पावसाळ्याच्या वेळेस आपल्या इथे असते, रानामध्ये भेटते ती. विचारूया आपण. ही मम्मी आमची आहे, आई आहे, तर तिला ह्याच्याबद्दल माहिती आहे. ही कुठे भेटते भाजी? आणि दरवर्षी पावसाळ्याच्या टायमालाच येते का ही भाजी? पावसाळ्याची सुरुवात असते ना तेव्हा येते. पावसाळ्याची सुरुवातीला भाजी येते. हिचे फायदे काय, म्हणजे भाजीमध्ये काय असतं स्पेशल असं? ते आयुर्वेदिक आहे ना, मग खाल्ली की पोटाला चांगली असते. पोटाला चांगली. पावसाळ्यामध्ये ही पोटाला चांगली, म्हणजे शरीरातील जे अनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या निघून जातात. आणि बाकीचे विटामिन्स, जीवनसत्वसुद्धा मिळत असतील मला वाटतं. आणि किती वर्ष म्हणजे जुनी, तुझ्या आजीपासून किंवा पहिल्यापासून ह्या भाज्या आहेत काय? कुलूची भाजी. आणि कुठल्या कुठल्या प्रकारच्या भाज्या असतात तरी पण रानामध्ये, किंवा या पावसाळ्यामध्ये स्टार्टिंगला कुठल्या भाज्या येतात? कुलूची भाजी, टाकल्याची भाजी, घारंगीची भाजी, पुन्हा कोरेलाची भाजी. कोरेलाची भाजी. मग कोरेलाची भाजी कशी, म्हणजे त्या झाडावरती असते? झाडावरती झाड असतं कोरेलाचं. ती कवळी पानं काढायची. आणि पुन्हा याच्या शेंगा, कुडाच्या शेंगा. हां, त्याची फुलांची भाजी करतात. हा काय झाड असतं की वेल असते कुडाची? पण झाड असतं. झाड असते का? त्याला शेंगा येतात. अजून कुठली भाजी बोललीस तरी? टाकल्याची भाजी. टाकला म्हणजे टाकला आपल्या रस्त्याला मिळतो तोच टाकला. त्याची कोवळी पानं घ्यायची काय? कुठला रस्त्याला भेटतो? हा टाकला रस्ता. आता निघेल तो. आता निघेल भेटतो टाकला. रानात निघते. त्याची कोवळी पानं घ्यायची. बोखे असतात. कुडूची भाजी. हा, ही कुडूची भाजी. ही कुलूची भाजी आहे का? कुडूची भाजी वेगळी असते. अच्छा. भाज्यांसारखी असते. मग आता गणपतीच्या टायमाला आपण जे एकत्रित भाज्या करतो त्या, म्हणजे कुठली भाजी काय असतं ते फंक्शन? उपवास असतो, ऋषीचा उपवास. त्याच्यामध्ये हे यूज करतात काय? नाही. मग तेव्हापर्यंत ह्या भाज्या संपलेल्या असतात. मग ते तेव्हापर्यंत त्या भाज्या कुठल्या असतात त्या आपल्याकडे जास्त? दाराजवळच्या भाज्या सगळ्या, म्हणजे भेंडी, गवार, भेंडी, दुधी, भोपळा, सगळ्या असतात. करांदेची भाजी आणि सगळ्या भाज्या घेतात. आणि भाज्या पण असतात. ते भाज्यांची ती काय काय करतात? आपण ती भजी पण करतो का, ती भाज्यांच्या पानांची? ती पण भजी मी खाल्लेली आहे, चांगल्या प्रकारे मस्त वेगळी बनलेली, कुरकुरीत. मग आता ह्या भाजीची म्हणजे काय, कुठली भाजी करणार? म्हणजे सुकी भाजी करायची. सुकी. ही भाजी आहे, हिचं नाव कुलूची भाजी. आणि ही अशा पद्धतीने मिळते. अशा जुड्या बनवतात आणि विकतात. त्याला सफेद कांदा येतो. याला सफेद कांदा येतो. खाली कांदा असतो. इथे खाली कांदा असतो. सफेद. वरती फुलं पांढरी येतात. म्हणजे ओळखण्याची ही आहे की इथे खाली कांदा असतो सफेद, आणि वरती फुलं पांढरी असतात. आणि ही पानं या पद्धतीची असतात. शेवल्याची भाजी कुठे भेटते? रानातच भेटते. रानातच कुंपणाला भेटते. आणि ह्या भाज्या जास्तीत जास्त आपले कोण आणून देतं? आपले म्हणजे आपले आदिवासी समाज असतो, जो आपल्या पूर्वीपासून जो भाज्यांची ओळख आहे त्यांना. आदिवासी लोक जे समाज आहे, जो पहिला आपला सर्वात प्रथम जो
आपला जो आहे तो आपला आमच्या इथे आदिवासी समाज आहे त्याच्यानंतर हे समाज निर्माण झालेले आहे. ते विकायला आणतात ते बाजारात. विकायला आणतात. आपल्याकडे मग ती शेतावरती ज्या भाज्या निघतात शेतावरती पण अशाच भाज्या येतात का? कुठल्या काय पद्धतीच्या भाज्या येतात काय? शेतावर खाडीत नाही ठेवायला. खाडीत नाही म्हणजे आपल्या इथं कुडूची भाजी फक्त भेटतात खाडीमध्ये. खाडीत. हां, कुडूची भाजी. कुडूची. हां, आणि आता येतात त्या बोबड्या वगैरे येतात का म्हणजे पहिला पाऊस पडला की? हां येतात. ते हल्ली कोण काढते? बोबड्या अशा बारीकच असतात ना त्या हां, बोबड्या. आणि ते अजून कुठली तरी मुळ्या भेटतात असं सशे खातात ते. तसे. ते ऐकलंय मी बोबड्यांच्या बरोबर. हां. ते काय त्याला बोलतात? कसरा. 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 हां, तो तळ्यात भेटतात ते. म्हणजे हा पूर्वीच्या लहान मुलांचा एक कामच होता की पाऊस पडला की आपल्या बोबड्या काढायला जायचा, भाजी काढायला जायचा. आता जी मच्छी आहे ती मच्छी पकडायला जायचं. चिमणी मच्छी भेटते ती. वालाचा बिरडा. वालाचा बिरडा. तो शेतात वालाच्या शेतात तो पडलेले वाल असतात ना. हां. मग त्याचा तो बिरडा निघतो. अच्छा मग त्याची पण भाजी त्याची पण भाजी बनवतात. मग आता आपण हो थंडीच्या दिवसात जे वाल बनवतो वाल आपल्या शेतात येतात त्याच्या ज्या बिया पडतात त्याचा बिरडा मग त्या काढून त्याची भाजी करतात. अच्छा. शेतातल्या खाडीत पण भाज्या भरपूर आहेत. पण ते आणते कोण? आता शेतावर गेल्यावर तिथं भाज्या भेटत असतील ना. ती पण ती ओळखायला पाहिजे. नाहीतर त्या अशा वनस्पती काही विषारी पण असतात. त्या ओळख ते आपल्या जी लोक आहेत त्यांनाच त्याची माहिती आहे. आळंबी मिळते आपल्याकडे. ती कुठल्या नक्षत्रात भेटते? पोरांच्या नक्षत्रात सगळं. म्हणजे ते नक्षत्रांना नावं ठेवलेली आहेत. पोर म्हातारे अशी नावं ठेवलेली आहेत. म्हणजे पावसाळ्यातले नक्षत्र. पोर हत्ती आले, पोर आली. हत्ती मिरीगाला त्याला वेगळी नावं. पुन्हा पुढचे नक्षत्र आहेत ना त्यांना वेगवेगळी नावं ठेवलेली आहेत आपल्याकडच्या लोकांनी. म्हणजे हे निघाले आता पाऊस जरा जास्त पडेल. म्हणजे लोकांनी आपल्याला ते हवामानाचा अंदाज त्या नक्षत्रावर त्यांनी स्वतःच ठरवलेले ते असे नक्षत्र आहेत आणि त्या नक्षत्रामध्ये ही पाऊस जास्त पडेल किंवा कमी पडेल, कोणत्या भाज्या येतील, काय येईल हे त्यांना ते त्यावेळेच्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे. कोळणींच्या नक्षत्रात ते आलबी येतं. हो, आळंबी येते. आलंबी ते ऊन पाऊस पडायला लागला ना, कमी पाऊस असा जोरात येतं. याचा कसा पाऊस येते, मोती म्हणजे मोठा पाऊस, जाड पडतो, जाड तो, त्याच्यात तो ते आलबी येते. हो, आलबी. आणि ती छत्री पण असते ना याची, का तीच छत्री म्हणजे आलंबी. मग त्या पण ओळखता आल्या पाहिजे ना. ती पावसाळ्यात रानात काय येते, हा झाडाचा पाला पडतं ना झाडांचा, मग तो थरावर थर पडतं ना, मग तो त्याची बुरशी तयार होते. अच्छा, ती बुरशी म्हणजे ते बुरशीवर ती आलंबी येतं. अच्छा. ही असंस्कृत बियाणं ते पण बुरशीच करतात. असं आहे. पाला पाचोला कुजवतात आणि मग त्याच्यावर तो बी टाकतात. तर ही भाजी साफ करायची म्हणजे काय काढायचं, सगळं घ्यायचं आहे त्याच्यातलं. सगळं घ्यायचं, फक्त मधला देठ आहे ना, हा फुलाचा, तो फक्त टाकायचा. नाही तर सगळी पानं घ्यायची. आणि चवीला कशी असते का? चवीला चांगली. कांद्याची भाजी कशी लागते, फूल
तशी लागते ती. सेम तशीच लागते. लोक आयुर्वेदिक म्हणून वापर करत असतील. रोग आजार नाही होत हो कसं जास्त. जुन्या लोकांचं एक आजार न होण्याची कारण म्हणजे ही वेळोवेळी ज्या ऋतूनुसार आलेल्या आहेत त्या भाज्या ते खाणं. शेवलांची भाजी आहे ना, ही शेवलांची भाजी आपल्या जनावर चावला ना की त्याची मुली आपल्याला उगलतात आणि ती ग्लास भरून काढा देतात तो त्याचा पियाला. मग तो विष आपल्या पोटातून उलटी उतरतं. म्हणजे उलटी करून निघतं सगळं. त्या भाज्या औषधी पण आहेत. म्हणून या भाज्या खाव्यात हो. जनावर चावली तरी विष नाही आपल्या अंगात चढत. आणि ऋतूप्रमाणे आल्यानंतर ज्या जे वेगवेगळे आजार असतात त्याच्यावरती उपायच असतात. जुन्या लोकांनी ते ठरवलं की भाजीच्या स्वरूपात त्या गोष्टी तुमच्या पोटात गेल्या पाहिजे. तर मग त्या भाज्या आपण खाल्ल्यानंतर आपण काय करतो, आपल्याला त्याची ओळख नसते आणि आपल्या बाजारामध्ये अशा भाज्या येत असतात. पण त्या भाज्या आपण एकच प्रकारच्या भाज्या खात असतो. भेंडी बाकीच्या गोष्टीच्या माहितीत असतात त्या. पण ह्या पारंपरिक भाज्या पहिल्यापासून आलेल्या आहेत आणि त्या तिकडच्या जी माणसं आहेत त्यांना त्याची ओळख पाळख असल्यामुळे त्या भाज्या विकत असतात. आणि ज्याला ओळख असते, आत्ताच्या नवीन पिढीला ह्या गोष्टींची माहिती नसते की ह्या भाज्या आपल्या भाज्या भेटत आहेत, कोणत्या प्रकारच्या भाज्या आहेत त्या माहिती नसल्यामुळे ते खातच नाहीत. आणि त्याचे काय प्रकार आहेत ते आपल्या वाडवडिलांकडून आपण माहिती करून घेतलं पाहिजे की ही भाजी आपल्याकडे मिळते, ती कशासाठी मिळते. त्यासाठी आपण हा व्हिडिओ करत आहोत. आत्ताची मुलं ते मोबाईलमध्ये हे असल्यामुळे व्यस्त असल्यामुळे त्यांना बाकीच्या भाज्या वगैरे असं काही जे जवळपास आहे त्याचं ज्ञान घेत नाहीत आणि जे बाहेरचं गुगलद्वारे सगळं ज्ञान घेत असतात. पण ज्या आपल्या आरोग्याला ज्या भाज्या उपयोगी आहेत त्या भाज्या वय वाढतं, आरोग्य चांगलं राहतं आणि सदृढ राहतो माणूस. बरोबर ना. तर पूर्वीच्या माणसांचं हे वय वाढण्याचं आणि हल्ली माणसं 65-70च्या पुढे जात नाहीत, पण पूर्वीची माणसं 100च्या पुढे गेलेली माणसं आहेत. का तर दरवेळेला ते भाज्या वगैरे लोक विकायला घरी आणायचे. पण आता तो प्रकार पण राहिलेला नाही, कारण की आता शिक्षण घेऊन पोरं त्यांचीही जी जुनी माणसं आहेत तेवढीच भाज्या घेऊन येतात, बाकी कोण भाजी आणत नाहीत. ते शिक्षण घेतल्यानंतर ते त्यांना स्वतःचं जे भाज्या आईवडिलांनी दाखवलेल्या आहेत त्यासुद्धा त्यांना ते आता माहिती नाही आहेत. पारंपरिक ज्ञान त्यांना माहिती नाही आहे, आपली संस्कृती माहिती नाही आहे. त्याच्यामुळे संस्कृतीचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. तेच आपल्याला पुढे आपल्या आरोग्याला फायदेशीर ठरणार. बरोबर ना. म्हणून प्रत्येक आई किंवा प्रत्येक सासू आपल्या सुनेला ह्या गोष्टी शिकवत असते की ह्या भाज्या केल्या पाहिजे आणि त्या भाज्यांचा उपयोग काय. पण त्या गोष्टी आता होत नाहीत. सुना किंवा पुढच्या पिढीला सांगितल्यानंतर त्या गोष्टीचा राग येत असतो. पण तो राग न येता त्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत, स्वतःच्या शरीरासाठी चांगल्या आहेत, प्रेग्नन्सीसाठी चांगले आहेत. ह्या त्या गोष्टी लेडीजद्वारे त्यांनी शिकल्या पाहिजे. बरोबर ना. दिंडीची भाजी, दिंडे नाही खातो आपण. दिंडे आता तर दिसतच नाहीत. हो, आता नाही दिसत. दिंडे आपण कोलब्यांमध्ये टाकतो ना. ते पण शेंगा, शेवग्याच्या शेंगा या प्रत्येक त्यासुद्धा औषधी आहेत. चला तर मंडळी, आता ही भाजी कापून झालेली आहे. गप्पाष्टकं तर चालूच आहेत. जशा जशा गप्पा वाढतील तशी तशी आमच्या आईकडून माहिती मिळतच जाईल, कारण तिची आईसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यापासून ती सांगत राहायची. आमची आजी, आईची आई आणि आमच्या वडिलांची आई ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यापासून त्यांना सांगत आलेल्या आहेत
आणि त्या करत आलेल्या आहेत. रानभाज्या सगळ्या गोळा करून ते लोक खायचे आणि आपल्या कुटुंबाला सदृढ बनवण्याचं काम त्यांनी इतके वर्ष केलेलं आहे. तीच परंपरा पुढे नेण्याचं काम आता त्यांच्या सुनाही करतील. आता तू बोललीस कुलूच्या भाजीचा कांदा असतो, तर मग तो कांदा का नाही, कांदा सुद्धा काढायचा ना, मग तो सुद्धा उपयोगी असेल ना त्याच्यामध्ये. कांदा काढला तर पुढच्या वर्षी भाजी कशी येईल. अच्छा, म्हणजे ते पुढच्या वर्षी ती त्याच जागेवर जाऊन ती भाजी घेऊन येतात. ते कांदा मूळ उपटत नाही. अच्छा अच्छा, म्हणजे ते मुळासकट खात नाहीत. अच्छा, मग ही चांगली प्रथा आहे. म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला त्याच ठिकाणी जाऊन ती भाजी मिळेल. मग तो कांदा खूप मोठा झालेला असेल ना त्या प्रत्येक. नाही नाही, एवढाच मोठा असतो कांदा, छोटा एवढा बारीक पण असतं. म्हणजे पुढच्या वर्षीची म्हणजे तो एक सेफ डिपॉझिट करून ठेवलेलं असतं की आपल्याला तिथं भाजी मिळणार, तिथेच भाजी पुन्हा मिळणार. कांदे किती कांदा घेतलेला आहे? कांदा एक कांदा मोठा घेतलेला आहे आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, जवळच्या 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि भाजी आणि खोबरं, मीठ, हळद. आता आपण जसं जसं रेसिपी बनवू तशा त्या गोष्टी तुम्हाला सांगत जातो. हां, 2 चमचे तेल. या साधारण किती जुड्या होत्या, म्हणजे किती? 3 जुड्या होत्या. 2 चमचे त्यासाठी तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये राई घेतलेली 1 चमचा. राई का वापरतात त्याचं कारण असं काय तुला माहिती आहे? लसूण घेतलेला आहे. लसणाचं मला माहिती आहे, लसूण वात होत नाही त्याने. लसणाने वात होत नाही आणि ते हृदयासाठी सुद्धा चांगलं असतं. त्याच्यानंतर लसूण आपण लाल होईपर्यंत ना, थोडं लाल होईपर्यंत आपण गरम करायचं. त्याच्यात कांदा, मिरच्या आपल्याला जसा तिखट हवं आहे त्याप्रमाणे त्या मिरच्या घ्यायच्या आहेत आपल्याला. आता आम्ही ह्या भाजीमध्ये 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि बारीक केलेल्या आहेत. हळद घ्यायची आहे थोडी, अर्धा चमचा हळद आणि मीठ.
हा मीठ अगोदरच टाकायचं का भाजी? म्हणजे भाजी चांगली शिजते, जिरतं पण चांगलं. चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. आम्ही 1 चमचा टाकलेला आहे. भाजी घ्यायची आणि त्यामध्ये मिक्स करायची. वाफ नाही द्यायची का? नाही, वाफ दिला तर पाणी होईल. अशी डायरेक्ट ठेवायचं, झाकण ठेवायचं ना त्याच्यात. नाही, आणि अशीच किती वेळ ठेवायची? थोडा वेळ, 10 मिनिटं. 10 मिनिटं ठेवल्यानंतर ती डायरेक्ट शिजून होते, तयार होते. त्याच्यात खोबरा टाक. खोबरा टाकायचा. ते 10 मिनिटं ही शिजवत ठेवायची आहे, मंद गॅस. मित्र, आपली रेसिपी रेडी झालेली आहे आणि ती आपण आता टेस्ट करून बघूया. ही आहे भाजी, कुलूची ना, कुलूची भाजी, आणि त्याच्याबरोबर भाकरी आहे. टेस्ट करूया. कांद्याच्या पातीसारखी भाजी लागते बोलल्याप्रमाणे, आणि अतिशय उत्तम झालेली आहे. आणि वेगळा असा स्वाद नाही, मस्त भाजीचा स्वाद येते त्याच्यातून. तो मी आस्वाद घेतो. आणि विसरू नका आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि नवीन व्हिडिओ आपण घेऊन येतोयच आपले पाटील, गावचे पाटीलमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.